राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासात्मक योगदानाचा गौरव करत राज्य सरकारनं त्यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्याचे आदेश दिले होते। या आदेशानुसार सुधागड तालुका आणि पाली शहरातील अनेक शासकीय कार्यालय, शाळा व महाविद्यालयांमध्ये अजितदादांची पहिली अधिकृत जयंती साजरी करण्यात आली। शासकीय आदेशाचा आदर राखत आणि अजितदादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ग्रामसेवक संघटना सुधागडचे अध्यक्ष मयूर कारखानीस यांनी एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवला। ज्या ठिकाणी जयंतीचे नियोजन झाले नव्हते अशा शासकीय कार्यालयांमध्ये व शैक्षणिक संस्थांमध्ये मयूर कारखानीस यांनी स्वतः भेट देऊन अजितदादा पवार यांची प्रतिमा आणि पुष्पहार भेट दिले। यावेळी JN पालीवाला महाविद्यालय, ग.बा. वडेर हायस्कूल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यालय पाली, भूमी अभिलेख कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, सहाय्यक निबंधक कार्यालय यांना प्रतिमा भेट दिली। यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत व त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अनोख्या पद्धतीनं दादांना आदरांजली वाहण्यात आली। शासकीय नियमांचा सन्मान करत आणि अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी कारखानीस यांनी राबवलेल्या या विशेष उपक्रमाचे संपूर्ण सुधागड तालुक्यातून आणि नागरिकांमधून कौतुक होत आहे। आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची प्रथम जयंती साजरी करण्यासंदर्भात शासनाचे आदेश आलेले आहेत। त्यानुसार संपूर्ण सुधागड तालुक्यामध्ये ही जयंती साजरी करण्यात आलेली आहे। वास्तविक गेल्या वर्षीपर्यंत आदरणीय दादांचा आपण वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरे करत होतो, परंतु 28 जानेवारी 2026च्या दादांच्या दुर्दैवी निधनामुळे आज दादांची जयंती आपल्याला साजरी करावी लागत आहे। आज संकल्पना अशी होती की ज्या कार्यालयांमध्ये, ज्या शासनाच्या विविध शाळा, महाविद्यालय यामध्ये जी जयंती साजरी झालेली नाहीये काही कारणास्तव, त्यांना दादांची प्रतिमा ही थेट स्वरूपात देऊन ही जयंती साजरी करावी। त्या अनुषंगाने दादांचे जे विचार आहेत, जी प्रशासनाने दिलेली दादांचे जे मौलाचे विचार आहेत ते समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि अशा महान व्यक्तीचा विसर आजच्या दिवशी पडू नये, हाच यामागचा उद्देश आहे। त्या पद्धतीने आज ही जयंती साजरी करून दादांना खऱ्या अर्थाने ही आदरांजली वाहिली जात आहे, असाच यामागचा हेतू आहे।